नमस्कार, आज मी तुमच्यासोबत अगदी झणझणीत अशी पिठल्याची रेसिपी शेअर करणार आहे। हे पिठलं अगदी 5 मिनिटात बनवून तयार होतं आणि खूपच चविष्ट लागतं। तर चला तर रेसिपीला सुरुवात करू। तर इथे पिठलं बनवण्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये मी घेतेय 4 हिरव्या मिरच्या आणि त्यानंतर थोड्या लसणाच्या पाकळ्याही आपण यामध्ये घालणार आहोत। थोडी कोथिंबीर आणि 1 चमचा जिरं घालून आपल्याला हे सर्व जाडसर असं ग्राइंड करून घ्यायचं आहे। याची फार अशी फाईन पेस्ट आपल्याला करायची नाहीये, जाडसरच ग्राइंड करून घ्यायचं आहे। अगदी या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर आता आपण पिठल्याला फोडणी देऊन घेणार आहोत। तर एका कढईमध्ये थोडं तेल घालून घेतेय। यात 1 चमचा मोहरी घालायची आणि 1 चमचा जिरं घालायचं आणि जिरे आणि मोहरी ही चांगली कडकडू द्यायची। अगदी कडकडीत फोडणी आपल्याला पिठल्याला द्यायची आहे, तरच याला छान अशी टेस्ट येते। आणि त्यानंतर याच्यात 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आपण घालणार आहोत। आणि हे जे वाटण आपण करून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घेऊ आणि याला 2 ते 3 मिनिटांसाठी आपण परतून घेणार आहे। आता यामध्ये चवीनुसार हळद घालून घ्यायची आणि लगेचच यामध्ये पाणी घालून घ्यायचं। आता पाण्याला एक उकळी येऊ द्यायची। चवीनुसार मीठ घालून घेऊ। पाण्याला थोडी उकळी आली की यामध्ये थोडं बेसन घालून आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे आणि बेसन आपल्याला तोपर्यंत घालायचं आहे जोपर्यंत हे थिक असं बॅटर आपलं तयार होत नाही। आता याची कन्सिस्टन्सी आपण आपल्या अकॉर्डिंग म्हणजे आपल्याला जेवढं हवं आहे घट्ट किंवा पातळ त्यानुसार आपण ॲडजस्ट करू शकतो। आता यामध्ये थोडे बेसनाचे गोळे राहिले तरी हरकत नाही, नंतर असं चमच्याने आपण हे गोळे फोडून घेणार आहोत आणि एक 5 मिनिटांसाठी आपण याला शिजवून घेणार आहोत। तर बघा किती मस्त असं झणझणीत आपलं पिठलं रेडी आहे। अगदी 5 मिनिटांमध्ये आपलं पिठलं रेडी आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। थँक यू फॉर वॉचिंग।